आजच्या या माझ्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे छत्रपती संभाजीराजे, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आप्पासाहेब कुडेकरजी, स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजयजी जाधव, त्याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे आमचे दीपक भाई केदार, बीडच्या महाशक्ती परिवर्तनचे उमेदवार कुंडलिक बापू खांडे, प्रहारचे आमचे तालुका अध्यक्ष अर्जुन सुतार, आमच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी आणि पंडित पवारांची दहशत झुगारून या ठिकाणी स्वाभिमानाने येऊन बसलेला माझा मतदारसंघातील माझा प्रत्येक मतदार, या भाषणाला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला तुमच्या सगळ्यांसमोर नतमस्तक व्हावं लागतं, कारण की ही सभा घेणं माझ्यासाठी काही सोपं नव्हतं. कारण की वयाच्या 21व्या वर्षी पंचायत समिती सदस्य झाले आणि वयाच्या 28व्या वर्षी आज विधानसभेची निवडणूक लढवते. या 7-8 वर्षाच्या काळामध्ये आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त संघर्ष चाललाय आणि आज गेवराई तालुक्यातला हा दिवस माझ्यासाठी इतिहासाची क्रांती करणारा दिवस म्हणून संबोधला तर वावगं ठेवणार नाही असं वाटतंय. कारण की आपल्याकडे कुठं कारखाना नाही, आपल्याकडे एखादा शिक्षक नाही, आपल्याकडे एखादी संस्था नाही. अशा परिस्थितीमध्ये आज इथे मी काम करतेय आणि इतिहास नोंद घेईल की एखाद्या शेतकऱ्याच्या पोरीसाठी आज छत्रपती संभाजीराजे स्वतः हेलिकॉप्टरने गेवराईमध्ये आले आणि राजे आलेत. सगळ्यांनी बघून घ्या, ओरिजिनल आहेत, एकदम ओरिजिनल आहेत की राजे. राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा पदप्रश्न एखाद्या मातीला झाला त्या मातीचं सोनं झालं. आज तुम्ही माझ्या गावामध्ये आलात आणि ह्या मातीला तुमचा स्पर्श झाला. राजे, माझ्या प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास मला या निमित्तानं वाटतोय. राजे, माझी लढाई ही एकीकडे राजवाडा आणि दुसरीकडे गावगडा अशी आहे. माझ्या समोर उभा असलेला उमेदवार हा एका राजवाड्यामध्ये राहणार आहे आणि दुसरीकडे मी एका सामान्य शेतकऱ्याची मुलगी आहे. परंतु आजपर्यंत मी जे लढले, जे मी इथपर्यंत आले, या कारखानदारांच्या, या प्रस्थापितांच्या नजरेत नजर घालून त्यांना प्रश्न विचारण्याची ताकद या पूजा मोरेने ठेवली आणि म्हणून आज पूजा मोरे या ठिकाणी उभी आहे. राजे, राजे, मी या निमित्तानं तुम्हाला शब्द देते की माझ्या आयुष्यामध्ये विस्थापितांचं नेतृत्व करत असताना मी अनेक वेळा संघर्ष केला, अनेक वेळा मला अपमान सुद्धा सहन करावा लागला. पण हा विस्थापितांचा आवाज घेऊन मी निघालेली. राजे, मी आयुष्यभर या प्रस्थापितांसमोर झुकणार नाही, मारलं तरी त्यांच्यासमोर वाकणार नाही आणि बलिदान द्यायची वेळ पडली तरी त्यांच्या समोर मागे हटणार नाही. कारण की माझ्या समोर छत्रपती संभाजी राजेंचा आशीर्वाद आहे. राजे, मी 7-8 वर्षापासून या मतदारसंघामध्ये फिरतेय. प्रचंड दुःख या भागातल्या लोकांचं मी पाहतेय. राजे, मला कधी कधी सांगू सुद्धा वाटत नाही. राजे, आमच्या भावांचं दुःख आहे. आज प्रत्येक गावामध्ये जर गेलो राजे तर आज 30-30, 40-40 वर्ष 30-30, 40-40 मुलं आज बिना लग्नाची आहेत. त्यांच्या आई वडिलांना झोप सुद्धा लागत नाही. अरे राजे, या मुलांची लेकरं लग्न का होत नाही याचं कारण जर आपण विचारलं तर एखादा देव कोपला म्हणून या मुलांची लग्न होत नाहीत, एखादा शनी लागला म्हणून या देवाची या पोरांची लग्न होत नाहीत. पण खऱ्या अर्थानं आमच्या कापसाला आणि सोयाबीनला त्या ठिकाणी भाव भेटत नाही आणि म्हणून आमच्या गावगाड्यातल्या शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाही. ही दुर्दैवी परिस्थिती मी उघड्या डोळ्यानं पाहते. राजे, पण या ठिकाणाहून मी पण करते की राजे, विधानसभेची निवडणूक लढवल्यानंतर 23 तारखेला हा मतदार ज्यावेळेस मला विजयी करेल त्यावेळेस माझ्या अंगावर मी गुलाल घेणार नाही. मी इथून गेवराईतून निघेल, मुंबईमध्ये जाईल आणि मुंबईमध्ये त्या सरकारला ठणकावून सांगेल की माझ्या शेतकऱ्याच्या कापसाला 14,000 रुपयाचा भाव आणि सोयाबीनला 10,000 रुपये
सोन्याचा भाव मिळाला पाहिजे आणि तिथून मुंबईमधून आल्यानंतरच गुलाल अंगावर घेईल हा शब्द राजे मी या निमित्तानं तुम्हाला देते. राजे मला आमदार कशासाठी व्हायचंय? अनेक जण म्हणतात की मुलीचं वय खूप कमी आहे. या महाराष्ट्राला आर पाटलांचं पोरग रोहितदादा पाटील उभा राहिले म्हणून कौतुक वाटतं. रोहितदादा पवार महाराष्ट्राचे 32व्या वर्षी मुख्यमंत्री झाले म्हणून कौतुक वाटतं. पण राजे सामान्य शेतकऱ्याच्या पोरीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लढणं आणि उभं राहणं ही सुद्धा कौतुकाची गोष्ट असायला पाहिजे. राजे आज मला आमदार कशासाठी व्हायचंय? राजे या गेवराई तालुक्यामध्ये भौगोलिक वातावरण खूप सुंदर आहे. राजे माझा ज्या भागामध्ये जन्म झाला आणि माझी कुर्मभूमी असणारी हे गेवराई तालुका, एकीकडे सिंदफणा नदी आहे आणि दुसरीकडे आमची गोदावरी नदी आहे आणि ह्या दोन्हीमध्ये वसणारा हा माझा तालुका आहे. राजे आज जर बघितलं या तालुक्याने जर चांगलं नियोजन केलं, पाण्याचं चांगलं नियोजन झालं तर माझा गेवराई तालुका हा प्रतिपंजाब होऊ शकतो. कारण की ज्यावेळेस वरुड मुळशी मतदारसंघामध्ये मी प्रचारासाठी गेले त्यावेळेस तिकडच्या भागातली भौगोलिक परिस्थिती पाहिली आणि त्या भागातला शेतकरी हा ऊस उत्पादक शेतकरी आहे, त्या भागातला शेतकरी हा संत्रा उत्पादक शेतकरी आहे आणि त्याच प्रकारचा गोदा पट्ट्यातला शेतकरी आमचा तो सुद्धा मोसंबी उत्पादक शेतकरी आहे. प्रचाराच्या निमित्तानं ताजू शेठ नावाच्या एका प्रकल्पाच्या मालकाकडे मी गेले आणि त्यावेळेस तो प्रकल्प पाहिला आणि त्या प्रकल्पामध्ये मी पाहिल्यानंतर मला कळलं की एखादा ऊस उत्पादक शेतकऱ्याचा प्रकल्प जर उभा केला, संत्रा उत्पादकांचा जर प्रकल्प उभा केला तर त्या ठिकाणी 10-10 हजार महिलांना त्या ठिकाणी काम भेटू शकतं. राजे मला या निमित्ताने हेच सांगायचंय की माझा गोदा पट्ट्यातला काम करणारा काबाड कष्ट करणारा सिंदफणातला काबाड कष्ट करणारा शेतकऱ्याला जर पाणी भेटलं तर त्या ठिकाणी आम्ही ऊस उत्पादक शेतकरी असू द्यात, मोसंबी उत्पादक शेतकरी असू द्यात, आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रकल्प उभा करून 10,000 महिलांच्या हाताला रोजगार निर्माण करून देण्याचं काम, यासाठी मला आमदार व्हायचंय. राजे एवढंच नाही राजे, तर मला आमदार कशासाठी व्हायचंय? आमच्या भागातला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारा विद्यार्थी, आज गावामध्ये लाईट नसते, गावामध्ये अभ्यासिका नसते, आई वडील गावामध्ये राहतात आणि ह्या मुलांना म्हटलं पुण्या मुंबईला शिक्षण करावं लागतं, वडापाव खाऊन जगावं लागतं. परंतु या मुलांना सुद्धा त्या ठिकाणी सोयी सुविधा भेटल्या पाहिजेत. पेपर फुटीच्या प्रकरणामुळे अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्याचं नुकसान होत आहे, त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडले गेले पाहिजेत. त्यासाठी राजे मला आमदार व्हायचंय. राजे मला आमदार कशासाठी व्हायचंय? माझ्या भागातल्या तरुणांना आज हाताला नोकरी नाही, हाताला काम नाही, त्या तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे आणि त्या भूमिपुत्रांना या गेवराई तालुक्यामध्ये आणि माजलगावची MIDC इथून 20 किलोमीटरवर आहे, त्या माजलगावमध्ये सुद्धा आमच्या तरुणांच्या हाताला काम भेटलं पाहिजे. यासाठी राजे आम्हाला आमदार व्हायचंय. राजे आम्हाला आमदार कशासाठी व्हायचंय? आज मतदारसंघातल्या जिल्हा परिषदच्या शाळा जर बघितल्या तर त्याला आज बाकडे बसायला नाहीत, त्याला दरवाजे नाहीत, त्याला खुर्च्या नाहीत. माझी इच्छा आहे जर मी आमदार झाले आणि मला विश्वास आहे की आज लोक जरी या ठिकाणी बसलेले कमी असतील तरी या दहशतही मिटवण्यासाठी गावगाड्यामध्ये बसलेला आणि मोबाईलवरून पाहणारा माझ्या मतदारसंघातील मतदार यांना मला आवर्जून सांगायचंय की जर मी मतदार झाले तर जिल्हा परिषद शिकणारा शाळेत शिकणारा विद्यार्थी सुद्धा त्या शाळेमध्ये बसून कलेक्टर होण्याचं स्वप्न पाहू शकला पाहिजे. यासाठी मला राजे आमदार व्हायचंय. एवढंच नाही राजे, तर आमच्या तालुक्यातल्या महिला सुरक्षित नाही. या गेवराई तालुक्याचा महिलांच्या बाबतीतला इतिहास फार वाईट आहे. राजे या तालुक्यामध्ये 7 वाजेच्या नंतर महिला रस्त्यावर आम्हाला दिसत नाही. माझी इच्छा आहे मी जशी वाघिणी सारखी महाराष्ट्रामध्ये वागते तसे माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघातली प्रत्येक महिला या मतदारसंघामध्ये वाघिणी सारखी जगली पाहिजे आणि वागली पाहिजे. यासाठी राजे मला आमदार व्हायचंय. एवढंच नाही राजे, परवाच्या दिवशी मी सिरसदेवीमध्ये प्रचार करत होते आणि प्रचाराच्या निमित्तानं प्रत्येक व्यापाऱ्याच्या भेटी घेत होते आणि त्या दिवशी मी व्यापाऱ्यांच्या भेटी घेत असताना 3-4 दुकानात असल्यानंतर 10व्या-15व्या दुकानातला मालक अक्षरशः दुकान सोडून जात होता आणि त्या दुकानात असलेला 25-15 लाखाचा माल तो उघड्यावर टाकून जात होता, गल्ल्यावर उठवून जात होता. मी बघत होते मी व्यापाऱ्यांच्या भेटी घ्यायला येते आणि व्यापारी दुकानात का बसत नाहीये आणि त्यावेळेस मला कळालं की या पंडित पवारांच्या दहशतीमुळे, प्रस्थापितांच्या दहशतीमुळे व्यापारी आपला गल्ला मोकळा सोडून, आपला माल मोकळा सोडून कुठेतरी दडे होते. एवढी काय दहशत राजे प्रस्थापितांची? खऱ्या अर्थानं ही पवार पंडितांची आणि प्रस्थापितांची दहशत मोडीत काढण्यासाठी राजे मला आमदार व्हायचंय. एवढंच नाही राजे,
तर आज शेतकऱ्यांच्या प्रचंड आत्महत्या होतात राजे. मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि त्या वेदना मला समजतात. आणि मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगते की महाराष्ट्रामध्ये वावर करत असताना मला एक शेतकऱ्याची आत्महत्या अत्यंत काळजाला लागलेली आहे आणि ती म्हणजे मराठवाड्याची लेकबाळ म्हणून लातूर जिल्ह्यामध्ये मोहिनी भिसे नावाची एक शेतकऱ्याची मुलगी. ती मोहिनी भिसे नावाची एक शेतकऱ्याची मुलगी अशीच लग्नाला आलेली होती आणि लग्नाला आलेली असताना तो मुलगा तिला पाहायला आला आणि पाहायला आल्यानंतर मुलानं मुलीला पसंत केलं. जाता जाता मुलाच्या मामानं मुलीच्या बापाकडे हुंड्यासाठी मागणी केली. त्या बापाकडे हुंड्यासाठी पैसे नव्हते, त्या बापाकडे लग्नासाठी पैसे नव्हते. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलीचं लग्न कसं करायचं हा एकमेव प्रश्न त्या गरीब बापाला पडलेला होता. बाप सकाळी उठायचा, उंबरठे झिजवायचा आणि लोकांकडे पैसे मागायचा, पण कोणता सावकार त्या गरीब बापाला पैसे द्यायला तयार नव्हता. हे आपल्या बापाचं दुःख मोहिनी भिसे नावाची शेतकऱ्याची पोरगी उघड्या डोळ्यानं पाहत होती. तिला ते दुःख सहन होत नव्हतं. जेव्हा दुसऱ्या दिवशी माय बाप शेतामध्ये गेले त्यावेळेस त्या मोहिनी भिसेनं एक चिठ्ठी लिहिली आणि त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं बांधवांनो, त्या चिठ्ठीमध्ये त्या पोरीनं लिहिलं की देवा, मी असं काय पाप केलं की मी एका शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आले. अरे देवा, मी असं काय पाप केलं की मी एखाद्या आमदार खासदाराच्या पोटाला जन्माला नाही आले, मी एखाद्या अडाणी अंबानीच्या पोटाला जन्माला नाही आले. आज माझ्या मरणाचं कारण काय असेल तर माझ्या बापाची गरिबी आहे. आज माझ्या मरणाचं कारण काय असेल तर या सरकारचं धोरण माझ्या बापाचं मरण झालेलं आहे आणि म्हणून माझा प्राण मी माझ्या बापाच्या चरणावर अर्पण करते असं चिठ्ठीमध्ये लिहिलं. बाजे खालचा एंडोसल्फानचा डब्बा काढला आणि पाणी पिल्यासारखं औषध घटाघटा घेऊन घेतलं. त्या मुलींना न्याय देण्यासाठी राज मला आमदार व्हायचंय. एवढंच नाही तर रस्ता असेल, वीज असेल, लाईट असेल, तालखेड आणि टाकरवन मधला 132 केवीचा प्रश्न मिटवण्यासाठी राजे मला आमदार व्हायचंय. राजे एवढंच नाही तर प्रस्थापितांच्या विरोधात आम्ही जो आज बंड करतोय ना राजे, तो आज यांच्या डोळ्यामध्ये खुपायला लागलेला आहे. एक शेतकऱ्याची मुलगी आज उभा राहिली आणि त्यामुळे राजे माझ्या प्रचार यंत्रणेमध्ये सुद्धा मला प्रचंड त्रास दिला जातोय. आज माझ्या भोंग्याच्या रिक्षा माझ्या गावागावापर्यंत पोहोचल्या जात नाही. या जागेची परमिशन मिळवण्यासाठी ग्रामसेवकापासून ते वरपर्यंत सगळ्यांनी त्रास दिला राजे. आज माझ्या भोंग्याची रिक्षा जर गावामध्ये पोहोचवायची असेल तर एक परमिशन काढायला मला 3-3 दिवस लागतात आणि या प्रस्थापितांचा एखादा शिक्षक त्या अधिकाऱ्याला फोन करतो आणि तो अधिकारी सरासर अर्ज लिहितो आणि त्या साहेबाच्या घरापर्यंत परमिशन नेऊन देतो. या तुटपुंच्या यंत्रणेमध्ये आम्ही शेतकऱ्याची पोरं आज लढतोय राजे. या तालुक्यामध्ये 60-70 वर्षापासून घराणेशाही आहे. त्यांचीच मुलं आमदार होतात, त्यांचीच मुलं खासदार होतात. ठीक आहे, तुमची मुलं झाली म्हणून आम्हाला वाईट सुद्धा वाटत नाही, परंतु त्यांनी या 60-70 वर्षामध्ये काय केलं? एवढा इकडे गोदावरी आहे, एकीकडे सिंधफणा आहे, ह्याच्या पट्ट्यामध्ये असणारा आपला गेवराई तालुका आहे. या गेवराई तालुक्याला भकास करण्याचं काम इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी केलंय राजे आणि यांच्या विरोधामध्ये आज आम्ही लढतोय. खरं तर आज निवडणुकीला उभं राहण्याचं आणि एवढा संघर्ष करण्याचं आमचं वय सुद्धा नसेल राजे, परंतु ज्या वयामध्ये आम्ही सुखी संसाराची स्वप्न पाहायला पाहिजे होती आणि नवरा बायकोने समुद्रावर बसून आपल्या लेकरा बाळांचं रंग रंगवायला पाहिजे होते, त्या वयामध्ये राजे मी शेतकऱ्यांसाठी लाट्या काट्या खाल्ल्या. एवढंच नाही राजे तर पोलिसांच्या केसेस सुद्धा अंगावर घेतला. अरे तुमचीच एखादी मुलगी असली असती आणि ती शेजारच्या घरी गेली आणि शेजारच्या घरी गेल्यानंतर तिला जर 10 मिनिट उशीर झाला ना तर बापाचं आणि माईचं काळीच धडाधडा उडायला लागतं. त्या काळामध्ये मी पोलिसांच्या लाट्या काट्या खाल्या. माझ्या बापाचं आणि माईचं काळीच काय म्हणत असेल याची जाणीव प्रत्येक मतदारसंघातल्या माणसाने ठेवणं गरजेचं आहे. यांच्या विरोधातला संघर्ष हा काही सोपा नाही. 60-70 वर्षापासून तेच घराणे राज्य करतायत आणि निवडणुकीच्या वेळेमध्ये शेवटच्या क्षणाला ज्यावेळेस आमची विस्थापितांची मुलं लढतात तर त्यावेळेस तुम्ही सांगतात की त्यांची हवा नाही, त्यांची हवा नाही, ते काय निवडून येणार आहेत का? आणि मग तुमचं मत व्हायला जाऊन देऊ नका. अरे आम्ही 60-70 वर्षापासून तुमचंच मत, तुम्हालाच मतदान करतो. आमच्या भोंग्याच्या रिक्षा फिरलेला तुम्हाला आवडत नाही, आम्ही विस्थापितांचा मंच निर्माण केलेला सुद्धा तुम्हाला आवडत नाही आणि आम्ही आज अशा ठिकाणी भाषण करतो हे सुद्धा आम्हाला वाटत नाही. अरे केलं ना आमच्या बापाने, 70 वर्ष तुमच्या सतरंज्या टाकल्या, 70 वर्ष तुमच्या चपला पुसण्याचं काम माझ्या बापाने केलं. आज एखादी शेतकऱ्याची जर पोरगी लढत असेल तर तिच्या भोंग्याच्या रिक्षाची परवानगी सुद्धा तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, देत नाही. हे दुर्दैव आहे.
अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची मुलगी म्हणून मला तुमच्याकडे अर्थ हाक मागायची आहे की आणि तुमच्या समोर झोळी पसरायची आहे की या प्रस्थापित पुढाऱ्यांविरोधात एक 28 वर्षाची सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरगी लढतीये. तुम्ही लढू शकत नाही याची मला जाणीव आहे, कारण की तुम्हाला संरक्षण नाही. पण छत्रपतींच्या साक्षीने सांगते, माझ्या सोबत काम करणाऱ्या आणि मला साथ देणाऱ्या एकाही भावाच्या केसाला जर या प्रस्थापितांनी, या पवार पंडितांनी जर केसाला सुद्धा धक्का लावला तर ही पूजा मोरे त्यांच्या घरावर डफळे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. ही क्रांती मला या निमित्तानं करायची आहे. राजे एका नेत्यांनी माझी लायकी काढली हो. लोकसभेला मी बजरंग बाप्पाचा प्रचार करत होते आणि एक नेता मला म्हणला, मी गावगाव बजरंग बाप्पाच्या सभा करत होते आणि एक नेता बाजूला घेऊन मला भडंगवाडी या गावामध्ये म्हणला की तू जरा लायकीत राह, तुझं त्यापेक्षा लायकी तुझं जरा लायकीपेक्षा जास्त व्हायला लागले. हा तालुक्यातला प्रस्थापित नेता आजही निवडणुकीला उभा आहे. माझी सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना, शेतकऱ्यांना विनंती आहे की एका लढणाऱ्या लेकीची जर हा वाळू खाणारा नेता जर लायकी काढत असेल तर तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की 23 तारखेला एका शेतकऱ्याच्या पोरीची लायकी काय असते हे दाखवण्याचं काम इथलच्या मतदारसंघातल्या प्रत्येक मायमावल्यांना केलं पाहिजे. राजे एवढंच नाही तर आपल्याला ही लोकशाही मधली लढाई लढायची आहे आणि तुम्ही त्यांना भीत असाल हो, परंतु आज मी एवढं तुम्ही भीत असताना सुद्धा एका सर्वसामान्य मुलीने हिंमत केली आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमच्यासारख्या लेकरांची हिंमत हारून देऊ नका, कारण की आमच्यासारखे लेकरं जर आज हारले ना तर तालुक्यामधला एकही माणूस त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष करायला तयार होणार नाही. पुन्हा त्यांचीच पिढी, त्यांचेच पोरं, त्याचेच नातवंड तुमच्या आमच्यावर राज्य करत राहतील. आणि म्हणून लोकशाहीच्या माध्यमातून ही लढाई लढत असताना जर प्रस्थापितांना हरवायचं असेल तर आपल्याला त्यांच्यासोबत मारामारी करायची नाही, त्यांचं गचुरं पकडायचं नाही. आपल्याला काय करायचंय तर 20 तारखेला फक्त त्या ठिकाणी जाऊन गुपचूपपणे 6 नंबरचं बटन दाबायचंय आणि खऱ्या अर्थानं माय माऊलाचं कुंकू टिकवायचं असेल, माझा बाप जगवायचा असेल, आमच्या लेकरांचे शिक्षण व्हायचे असतील तर तुम्हाला ही पवार पंडितांची दहशत संपवण्याची काळाची गरज निर्माण झालेली आहे. आणि त्यासाठी जर मी संघर्ष करत असेल तर तुम्ही गुपचूपपणे ते बोट दाबण्याचं काम, ते बटन दाबण्याचं काम करावं अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून आज छत्रपती संभाजीराजे एक सामान्य शेतकऱ्याच्या पोरीच्या पाठीशी उभा राहण्याची भूमिका जी घेतली. राजे या निवडणुकीच्या निमित्तानं मी तुम्हाला एकच सांगेल की छत्रपतींचा आशीर्वाद जर सोबत असेल तर तुम्ही म्हणाल आमदारकीच काय, कोणतीही निवडणूक लढवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही. कारण की हा गेवराई विधानसभा मतदारसंघ असा आहे राजे की ज्याच्या गावामध्ये, ज्याच्या मागे गावामध्ये सगळ्यात जास्त गर्दी असती, मतदान पेटी फुटल्यानंतर त्याला मतदानच झालेलं नसतं, अशी परिस्थिती गेवराई तालुक्यातली आहे. आणि म्हणून इथलचा मतदार खंबीरपणे पाठीमागे माझ्यावर उभा राहण्याची भूमिका घेईल. आणि मनोज दादा जरांगे पाटलांना सुद्धा मला या मंचावरून आवाहन करायचंय की दादा, तुम्ही अनेक वेळेस म्हणलात की शेतकऱ्याची पोरं सभागृहामध्ये गेली पाहिजे, आपल्या शेतकऱ्यांचा आवाज त्या ठिकाणी गेला पाहिजे. अरे आमचं आयुष्य बघा, आम्ही कधी वाळू खाल्ली नाही, आम्ही कधी गिट्टी खाल्ली नाही, उलट आम्ही शेतकऱ्यांसाठी लाट्या काट्या खात आलेलो आहे. आणि अशी पोरं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये संघर्ष करायला पुढे येत असतील तर मनोज दादा जरांगे पाटील, तुम्ही सुद्धा आमच्यासारख्या पोरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका तुम्हाला घ्यावी लागेल. तरच या प्रस्थापितांचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर पुन्हा हे प्रस्थापित नेते आमच्या मानगुटीवर बसल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलते आणि पुन्हा एकदा तुमची लेखबाळ म्हणून तुमच्या समोर या ठिकाणी झोळी पसरून तुमच्या समोर मतांचा जोगवा मागते. आणि माझं 6 नंबरचं जे बटन आहे, पेनाची नीब, या बटनावर निकाल करा आणि एका लेकी बाळीची झोळी 20 तारखेला भरघोस मतांनी भरा अशी विनंती करते आणि इथं थांबते. जय जवान जय किसान. आदरणीय संभाजीराजांना आपल्याला सगळ्यांना ऐकायचं आहे. चातकानं आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाला टिपण्यासाठी जसं आतुर व्हावं, तसं आपल्या राजाचा शब्द टिपण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहेत. मी यानंतर अधिकचा वेळ घेत नाही, आपण जोरदार टाळ्याने आपल्या राजाला निमंत्रित करूयात. आदरणीय संभाजीराजे छत्रपती. स्वराज्य पक्ष प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांचं, छत्रपती संभाजीराजे यांचं, छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो, छत्रपती संभाजीराजे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. धन्यवाद. स्वराज्याच्या अधिकृत उमेदवार ज्यांनी आता एकदम तडफदार बॅटिंग केली
आणि खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचं, शाहू फुले आंबेडकरांचं आणि शेतकऱ्यांचा विचार घेऊन चालणाऱ्या पूजा मोरे या विचार मंचावर इथं उपस्थित ऑल इंडिया पॅन्थरचे राष्ट्रीय अध्यक्ष, स्वराज्य पक्षाचे स्टार प्रचारक आणि मेहकरचे उमेदवार माननीय दीपक केदार, इथं उपस्थित बीडचे स्वराज्याचे अधिकृत उमेदवार माननीय कुंडलिक खांडे, इथं आमच्यावर आलेले स्वराज्याचे सरचिटणीस धनंजय जाधव, माननीय गजानन बंगाळे पाटील, स्वराज्याचे उपाध्यक्ष माननीय आप्पासाहेब कुडेकर, सन्मान्य विचारमंच, पत्रकार बंधूंनो व उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, बराच वेळ झालेला आहे, मला पूर्ण कल्पना आहे. अनेक वक्त्यांनी अनेक विषय सविस्तर पद्धतीने आपल्या पुढे मांडलेले आहेत, म्हणून परत तेच विषय मी निश्चित घेणार नाहीये. पण अनेक लोकांना हाच प्रश्न आहे, अनेक लोक संभ्रमात आहेत की स्वराज्य पक्षाची स्थापना का झाली, स्वराज्य पक्ष हे प्रस्थापित करायचं का डोक्यात आलं यांच्या. आणि हो, माझ्या पुढे सुद्धा हाच प्रश्न होता पूर्वी, कारण का पक्ष स्थापन करणं आणि पक्ष चालवणं ते आत्ताच्या काळात सामान्य माणसाला ते शक्य नाहीये. कारण का पक्ष चालवायचं म्हटलं तर अनेक प्रकारच्या रसद लागतात आणि रसद काय ती आपोआप निर्माण होत नाहीये. मुळात संभाजीराजांचा हा राजकीय पिंड नसला तरी सामान्य माणसाच्या मनात काय चाललंय हे मी ओळखलं होतं. सामान्य माणसाची अस्वस्थ, सामान्य माणूस हा किती व्यथित झालेला आहे. आणि म्हणून हे घाणेरडं राजकारण, हे गलिच्छ राजकारण कुठेतरी पुसून टाकायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने एक सुसंस्कृत महाराष्ट्र जर घडवायचं असेल तर आपल्याला स्वराज्याची निर्मिती ही होणंच गरजेची आहे. आणि म्हणून या स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. या 75 वर्षात जर आपण जर पाहिलं तर इतकं गलिच्छ वातावरण, इतकं गलिच्छ राजकारण केव्हाच महाराष्ट्राने पाहिलं नाही. कोण कुठल्या पक्षात आहे आणि उद्या कुठल्या पक्षात जाणार ह्याची सुद्धा आपल्याला कल्पना नसते. 2-2 शिवसेना, 2-2 राष्ट्रवादी, हा काय प्रकार आहे. मी अमेरिकेत गेलो होतो एक 8-9 महिन्याच्या अगोदर आणि तिथल्या भारतीय अमेरिकननी मला विचारलं, राजा आम्हाला शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी तुम्हाला बोलवलं 350 वेळा, त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, पण आम्हाला जरा सांगा हे महाराष्ट्रात हे काय चाललंय, काय राजकारण आहे. आम्हाला हे राजकारण अमेरिकेत बसून, आम्ही भारतीय असून, महाराष्ट्र असून सुद्धा आम्हाला हे काय समजत नाही. मी सुद्धा गोंधळून गेलो, काही ना सांगायचं कसं, कशी सुरुवात करायची, कुठनं सुरुवात करायची. मग ते पवार साहेबांच्या माध्यमातून सुरुवात करायची का. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते, ते गेले त्यांनी राष्ट्रवादी पक्ष का स्थापन केला, का त्यांना सोनिया गांधी चालल्या नाहीत. किंबहुना काँग्रेस म्हणते आम्ही आयुष्यभर या शिवसेनेच्या बरोबर जाणार नाही, आणि आज काँग्रेस सुद्धा महाविकास आघाडीच्या मध्ये त्या शिवसेनेच्या बरोबर आहे, उद्धव ठाकरेंच्या. एकनाथ शिंदे हा गट का बाहेर पडला, त्यांना गद्दारीचा स्टॅम्प लावला. ठीक आहे, हायच ते गद्दार, आपल्याला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये, हायच ते. पण उद्धव ठाकरे सुद्धा काही कमी नाही आहेत. त्यांच्या वडिलांनी बाळासाहेब ठाकरेंनी काय सांगितलं. बाळासाहेब ठाकरे म्हणतात कदापि जीवनात, आयुष्यात
आपण काँग्रेसच्या बरोबर जायचं नाही. आणि उद्धव बाबा ठाकरेंनी काय केलं? महाविकास आघाडीत जाऊन युती तर त्यांची भाजपच्या बरोबर होती. भाजप तर सगळ्यात किती लबाड पक्ष तुम्हाला माहित आहे. आणि ह्यांच्यावर युती असताना निवडणूक लढवली आणि खुर्चीसाठी जमलं नाही म्हणून महाविकास आघाडीत उडी मारली. मग बाळासाहेब ठाकरेंनी जे सांगितलं होतं, जे निर्देश दिले होते, ज्या सूचना दिल्या होत्या, ते कुठे गेल्या? सगळं आपल्या सोयीनुसार आपल्या चालू आहे. आपली खुर्ची ही सगळ्यात महत्वाचं साधन आहे. ओ हे देवेंद्र फडणवीस काय बोलले? देवेंद्र फडणवीस म्हटले, कोणाला म्हटले? अजित पवारना म्हटले. अजित दादांना काय म्हटले? चिक्की फिसिंग म्हटलं. काय चिक्की फिसिंग? ते सोडून द्या. म्हणजे आम्ही सत्तेत आल्यानंतर काय करू? अजित पवारांचं चिक्की फिसिंग करू म्हटलं की नाही? मी नाही म्हणत. ते सोडा. त्यांचे सगळ्यात प्रमुख नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणतात? हे पवार अँड कंपनी, अजित पवार अँड कंपनी 74,000 कोटीचा घोटाळा केल्याने सिंचन ह्याच्यात म्हटलं की नाही? बरोबर एक आठवड्यात अजित पवार हे महायुतीत गेले. म्हणजे शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचा विचार जे आयुष्यभर बोलत होते ते कुठे गेले? महायुतीत गेले. आणि काय म्हणतात? ही आमची वैचारिक मॉडेल नाही आहे. हा आमचा कुठला मॉडेल आहे? विकासाचा मॉडेल आहे. आम्ही विकास काहीतरी घडवायचा होता, विकास करायचा होता म्हणून आम्ही युतीत गेलो. कोणाची भीतीपाठी? ईडी, सीबीआय, काय जे काय असेल ते. म्हणजे ह्या कशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण चालू आहे. आणि हे सर आपल्याला पोसायचं असेल, ह्याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती झाली आहे. ह्याच्यासाठी स्वराज्याची निर्मिती, हे मला अमेरिकेतल्या सगळ्या लोकांना सांगावं लागलं. आपला लढा कोणाशी आहे? स्वराज्य पक्षाचा, ह्या परिवर्तन महाशक्तीचा लढा कोणाच्या बरोबर आहे? हा लढा आहे प्रस्थापित लोकांच्या बरोबर. घराणेशाहीच्या आपला हा लढा आहे. दीपक केदारने व्यवस्थित सांगितलं की हा लढा बाकी कोणाशी लढा नाही आहे. आमचा लढा आहे जे प्रस्थापित लोक आहेत त्यांच्याशी आमचा लढा आहे. म्हणजे आयुष्यभर हेनीच राजकारण करायचं. 30-30 वर्ष, 40-40 वर्ष ह्यांच्या घरातच सत्ता. त्या गेवराईत नुसता पंडितांचाच अधिकार आहे का? त्यांनीच आमदार व्हायचं? दुसऱ्यानी कोणी विचारच नाही करायचा? सामान्य माणसाने एक स्वप्न सुद्धा बघायचं नाही? तिकडे बीड मध्ये सुद्धा क्षीरसागर ठरवून घरात ठरवून आपण तिकडे काय तिकीट मागायचं, दुसरीकडे तिकीट मागायचं. काका म्हणतो मी सुद्धा मागतो आणि नंतर काका म्हणतात माझा पाठिंबा माझ्या पुतण्याला. हो काय चाललंय? हे पुसून काढायची जबाबदारी आपली सर्वांची नाही आहे का? आपण विचार करणार आहोत का नाही? काय आपण नुसतं शेतकरी चळवळ, बहुजन समाजाचा अन्याय होतो त्याची चळवळ, मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही त्याची चळवळ, दलितांच्या अन्याय होतो त्याची चळवळ, कष्टकऱ्यांसाठीची चळवळ, कामगारांना व्यवस्थित रोजगार मिळत नाही किंवा पगार मिळत नाही त्याची चळवळ. आयुष्यभर चळवळच करत राहायचं आपण सत्तेत यायचं नाही का? यायचं नाही सत्तेत? मग तुम्ही सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तुम्ही ताकद देणं गरजेचं आहे. आणि मला सकाळी विचारलाय का नाही प्रश्न, तुमचे स्टार प्रचारक कोण आहेत? आता इथं तर आमचे सगळे स्टार प्रचारक दोघे तिघं बसलेत. पण मी उत्तर काय दिलं? आमचे स्टार प्रचारक हे कुठले मोठे नेते नाही आहेत. आमचे स्टार प्रचारक ही आमची जनता आहे. ही आमची जनता ही स्टार प्रचारक आहे म्हणून. आणि भाषण काय हो यांचे? विकासावर काही बोलतच नाहीत. एक सकाळी त्यांचा दुसरा शिवसेनेचा काय तो सकाळी 10 वाजता बोलायला सुरुवात करतो, मग दिवसभर ट्रेंडिंग सुरू होतं त्याच्यावर नेरेटिव्ह सेट होते. आम्ही बोलत नाही सकाळी एवढ्या लवकर. हीच चर्चा दिवसभर चर्चा करायची. हिने काय केलं, त्यांनी काय, ह्याचं काढायचं, त्यांनी त्याचं काढायचं. काही त्याच्यावर दुसरं काही विकासावरच बोलायचं नाही. मला सांगा, तुम्ही इथं येऊन गेवराईला आला, तुम्ही गेवराच्या बद्दल कोण काय बोलतोय का इथं? गेवराची MIDC वर कोण बोलतोय? नावासाठी MIDC आहे. तुमचं जायकवाडीत धरण आहे इथं, हाय की नाही? जायकवाडीचं धरण तुमचं इथं किती वर्ष चालू आहे? 18 किती वर्ष आंदोलन चालू आहे? जायकवाडीतल्या धरणातून
18 TMC पाणी हे तुम्ही सिंध फना नदीत घालायला पाहिजे. चालू आहे की नाही आंदोलन? ह्याच्यावर कोणी बोलते, भाषण करते? कोणी करत नाही. पूजाताई, ज्यावेळी तुम्ही आमदार होणार पूजा मोरे, पहिल्यांदा तुम्ही हा विषय तिथं घेणं गरजेचं आहे. हा लोकांचा विषय. या पूजा मोरे कुठे, एक मिनिट इकडे या. पूजा मोरे किती कष्टकरी आहेत. आयुष्यभर नुसता संघर्ष, आयुष्यभर नुसता संघर्ष. एक महिला असून सुद्धा, एक भगिनी असून सुद्धा नुसता संघर्षच केलेला आहे. हिनी जायचं नाही का आमदार म्हणून? हिनी जायचं नाही विधानसभेच्या पटलावर? काय नुसतं ज्यांच्याकडे पैसा आहे, ज्यांच्याकडे नुसतं सत्ता आहे, हिनीच तिकडे जायचं? ज्यांच्याकडे साखर कारखाने आहेत त्यांनीच जायचं तिथं? ह्यांचा अधिकार नाही? आज मला सांगा, त्या 2 पंडितांना बोलवा, त्या पवाराला बोलवा आणि पूजा मोरेने समोर बोलवायचं. माझं आव्हान आहे त्यांना. आणि सांगून द्यायचं मला या गेवराईच्या बद्दल आम्हाला काय करायचंय. माझी पत्रकार बंधूंना, तुम्ही माझं उद्या हेडलाईन करायचं असेल तर हेडलाईन हेच करा. त्या 3 उमेदवारांनी आमच्या स्वराज्याच्या पूजा मोरेला समोर बोलवा आणि होऊन जाऊन द्या. एकदा होऊन जाऊन द्या. कोण कसा गेवराईचा विकास करणार, होऊन जाऊन द्या एकदा. बरोबर आहे की नाही? एकदा होऊन जाऊन द्या. सांगून द्या आम्हाला गेवराईचा, आम्ही एवढे वर्ष काय केलंय, 30-40 वर्ष गेवराईचा विकास कसा केलाय आणि ह्याच्या पुढे आम्हाला विकास कसा करायचा आहे ते सांगून देत. कशा बोलल्या हाय की नाही? भारी हाय की नाही? तारा राणी सारख्या नाही, तारा राणीच आहेत त्या. कोण म्हणाल, अहो मी स्वतः हे हुडकलेली ही मुलगी आहे, मी सिलेक्ट केली आहे स्वराज्यासाठी. परफेक्ट आपल्याला हे उमेदवार असू शकतात. मी 2016ला ज्यावेळी 50 लाख लोक आझाद मैदानमध्ये आले होते, 50 लाख लोक आझाद मैदानमध्ये आले होते, त्यावेळी त्या जिथं मुली उभारल्या होत्या, ज्यावेळी मी स्टेजवर गेलो आणि मी सगळ्यांना संबोधलं, त्यावेळी कोणाला स्टेजवर जायला परवानगी नव्हती. ते 58 वर्षाचं कोण स्टेजवर गेले असेल ते मी गेलो आणि लोकांना सांगितलं की जे कारण असतील त्या कारणात मी जाणार नाही, पण मी तिथं गेलो आणि सांगितलं आणि तिथं संबोधित लोक परत गेले. त्या ज्या 7-8 मुलीमध्ये कोण होती तिथं उपस्थित? मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं तर पूजा मोरे होत्या. केव्हा? 2016, म्हणजे आता 8 वर्षाच्या अगोदरच मी बोलायला लागलोय. 8 वर्षात जे परिवर्तन पूजानी घडवलेलं आहे. हो, मी इथं ज्यावेळी इथं ओला दुष्काळ पडला होता, मी इथं अनेकदा दुष्काळ पडला ते मी इथं आलो, पाय अनवाणी, पाय चप्पल नाही आणि पळतोय. म्हटलं का नाही? ते म्हटले माझे शेतकरी मरायला लागलेले, माझे शेतकरी हे मी शेतकरी संघटनेचं काम करते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं मी काम करते आणि मी हे शेतकरी म्हणाले त्यांचं सगळं कोण बघणार? विमा नाहीये तिथं, ते शेतकरी एवढा ओला दुष्काळ पडलेला आहे, कसं हे ना मी बघू शकत? मला नाही जमणार, मी नाही पायात घाल, मी अनवाणी मी राहणार. तो पूर्ण दिवस एका पायात चप्पल घातल्याने माझ्यासमोर, तर ह्यांनी तर अनेक दिवस तिथं काढले. ह्याला म्हणतात एक तळमळ सामाजिक, सगळ्या म्हणजे शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या असणारी तळमळ, समाजाच्या असणारी तळमळ. माझी चॅलेंज आहे, माझं आव्हान आहे, जर दहशत स्वराज्याच्या उमेदवाराच्या बरोबर करायला कोणी प्रयत्न केला या नेते मंडळींनी, किंबहुना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा जर प्रयत्न केला, त्याच्या पाठीशी छत्रपती संभाजीराजे असणार आहेत. छत्रपती संभाजीराजे असणार आहेत. मी संयमीच आहे, माझं नेतृत्व संयमी आहे, पण कोण माझ्या अंगावर आलं किंवा स्वराज्याच्या अंगावर आलं, तेही प्रामुख्याने पूजा मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे डोळे खटून बघायचा प्रयत्न केला तर मग संभाजी छत्रपती शांत बसत नाही. कारण का संभाजी छत्रपतींचा, संभाजीराजांचा जन्म सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यात झालेला. आम्ही सुद्धा दसऱ्यात हातात तलवार असते आमची, उगाच धरत नाही मी तलवार शोसाठी. आम्हाला तलवारीचं, आम्हाला कोणाचं धाक सुद्धा दाखवायची नाही. पण चांगले माणसं काम करत असतात, जे विस्थापित आहेत त्यांना सुद्धा काम करून दे. तुम्ही तुमचं काम करा, तुम्ही तुमची सत्ता भोगा, काय करा. पण आम्ही जर तुमच्याशी लढाईसाठी आलो असाल लोकशाहीच्या माध्यमातून, तुम्ही सुद्धा सकारात्मक दृष्टीतून घ्या तुम्ही. हो या, चला आपण लढाई करू, नको पडेल मतदानाच्या ह्याच्यात. पण तंबी बिंबी आणि दहशत करायला जर प्रयत्न केला तर गाठ छत्रपती संभाजीराजेंची, गाठ छत्रपती संभाजीराजेंची आहे. बस त्या मराठा आरक्षण साठी एवढा पूजा मोरेंनी एवढा लढा दिला. ते आरक्षण कसं मिळवायचं कसं नाही ते नंतर आज नाही मी बोलत.
मनोज जरांगे पाटील यांना ताकद देण्याचं काम हे संभाजीराजेंनी केलेलं आहे. ह्याच्या पुढे सुद्धा करणार. त्या देशाच्या सभागृहात संसद भवन मध्ये जर पहिलं आंदोलन मराठ्यांचं जर कोणी केलं असेल ते छत्रपती संभाजीराजेंनी केलेलं आहे. पहिल्यांदा जर कोणी आवाज उठवला असेल संसद भवन मध्ये, कोणी तिथं भाषण जर केलं असेल तर छत्रपती संभाजीराजे आहे. आणि त्याच्यानंतर मग सगळे बोलायला लागले. मला इतकंच सांगायचं आपल्याला की मनोज जरांगे पाटलांनी आता हा जो मुवमेंट चालू केलेली आहे त्याला पूर्ण स्वराज्य पक्ष हे सपोर्ट करते. आम्ही तुमच्या बरोबर आहोत हे मला सुद्धा सांगायचंय. अनेक त्यांनी सांगितलं की मनोज जरांगे पाटील आमच्यावर आले तर आणि आमची ताकद वाढेल. कोण म्हणते नाहीत आपल्या बरोबर? ते कोण म्हणते ते आपल्या बरोबर नाही? ते आपल्या बरोबरच आहेत. माझं आणि त्यांचं नेहमी बोलणं चालू आहे. तुम्ही काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. ते आपल्या बरोबरच आहेत. त्यांचा लढा सुद्धा विस्थापितांच्या बरोबर आहे, प्रस्थापितांच्या विरोधात आहे. मग संभाजीराजे काय बोलतात? तेच बोलतात की नाही? मीडिया आणि कोण बाकीचे नेते वेगळे वेगळे ते रंगवत असतील, पण मला पूर्ण विश्वास आहे, मला पूर्ण खात्री आहे. मग त्यांच्या कुठल्या पद्धतीने त्यांना आपल्याला सहकार्य करायचं त्यांचं ते ठरवतील. म्हणून आपण आणि तुम्ही सर्वांनी कोणी काही काळजी करायची गरज नाही. आणि म्हणून जास्त वेळ काही न घेता, बराच वेळ झालेला आहे, परत 10 वाजता आपल्याला बंद करायचं. आपण बऱ्याच लांबनं इकडनं तिकडं सगळेजण आपण आला असाल. आणि म्हणून मी आपला वेळ न घेता मी इतकं सांगतो, 20 तारखेला आपल्याला 6 नंबरवर आपलं चिन्ह आहे पेनाचं निब. या पेनाचं निब या चिन्हावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी त्यांना निवडून द्यावं मी ही विनंती करतो. आणि इथं मी नुसत्या पूजा मोरे एकटे उमेदवार नाही आहेत. आपल्याकडं मेकरमधनं आमचे ऑल इंडिया पॅन्थरचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा तुम्ही तिकडं या पेनाच्या चिन्हावर, पेनाच्या निबावर तुम्ही मतदान करून त्यांना निवडून द्या. आपल्या बीडला सुद्धा कुंडली खांडे सुद्धा इथं उभा आहेत. त्यांना सुद्धा बटन दाबून पेनाच्या निबावर बटन दाबून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून द्यावं ही विनंती करतो. आपण सुद्धा इथं मोठ्या संख्येने इथं आपण आलात याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. उशीर झाला याबद्दल सर्वांची दिलगिरी करतो. केज मतदारसंघ जीवन गायकवाड उभा आहेत, त्यांना सुद्धा आपण निवडून द्यावं ही विनंती करतो. आणि